अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता उद्या आहे प्रदोष, आज आहे कमला एकादशी. अधिक महिन्याच्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. आज तुम्हाला विष्णू याग करायची इच्छा असेल तर आजही तुम्ही विष्णू याग करू शकता. मी तरी आज विष्णू याग करणार आहे. छोटाशा ग्लिम्स तरी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल. तुम्हीही विष्णू याग कसा करावा या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे, तो बघा. त्याच्याबरोबर आज काय काय सेवा करायच्या त्याच्याबद्दल पण माहिती सांगितली आहे. जेवढी जास्त जमेल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आता बघा, उद्या आहे प्रदोष. तर आपण आपल्या घरात कोणी ना कोणी असतं जे प्रदोष व्रत करत असतो आणि अधिक महिन्यातला प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. अधिक महिन्यातील पहिला प्रदोष आहे. तर आता उद्या प्रदोष व्रत ज्यांचे आहे ते त्यांनी साजरी करावे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करणं महत्वाचं असतं आणि प्रदोष काळी उपासना केलेली याचा पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभव येत असतो. आता बरेच लोक अधिक मासात शिवलीलामृत ग्रंथाचं पण पारायण करत आहे. काही लोकांच्या कमेंट्स आल्या की ताई आम्ही घरात लघुरुद्र करू शकतो का, किंवा घरात आम्ही रुद्राभिषेक करू शकतो का. काही महिलांच्या रुद्राभिषेकाच्या सुद्धा सेवा चालू आहे आणि काही लोक शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहे. तुम्ही ज्या सेवा करत आहे, तुम्ही चांगल्या अंतःकरणाने सेवा करत असता ती पर्यंत जातेच. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या उद्या जो काही प्रदोष व्रत आहे तर ह्या व्रताचं अवचित्त साधून किंवा लगातार 5 प्रदोष जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे, ज्या काही दरिद्री आहे, बघा तुमच्या घरात एक जरी असेल किंवा जो प्रदोष व्रत करत असेल ना, मी आमच्या घरातल्या अनुभवावरून सांगते, ज्या घरात प्रदोष व्रत एखादी स्त्री किंवा पुरुष करत असतो ना, त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला. बघा, जेव्हा प्रदोष व्रत केला जातं तर हे प्रदोष व्रत म्हणजे दिवसभर तुम्ही फलहार घेऊ शकता, संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता. प्रत्येकाच्या इच्छेवर असतं. कोणी मग दिवसभर कांदा लसूण खात नाही, काही लोक आणि प्रदोष करतात ज्या पद्धतीने आमच्या घरात केले होते. तर प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे आपण प्रदोष व्रत करू शकतो. पण ज्यांना व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी नक्कीच भगवान शंकरांची उपासना करावी. भगवान शंकरांच्या उपासनेमधला अतिशय महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर जो काही सूर्यास्त आहे त्याचा 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर. आता बघायला गेलं तर सूर्यास्त खूप लेट होतो. आधी कसं, कारण दिवस आता मोठा आहे, रात्र छोटे आहे, त्याच्यामुळे मग तुम्हाला ही जी सेवा आहे ती कधी कधी करायची आहे तर तुम्ही 4:45 नंतर किंवा म्हणजे 5:45 पासून ते तुम्ही जवळजवळ 6:30-7 पर्यंत ही सेवा करायची आहे. सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा. काय करायचं आहे, आपण एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य नाही आहे, कष्ट आपण करतो आहे पण त्याचं फळ मिळत नाही आहे. आता काय असतं ना, शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. प्रत्येक जण भगवान विष्णूंची सेवा करत असं नाही, प्रत्येक जण महाराजांची सेवा करत असं नाही. पण परमेश्वराने आपल्याला हा जो काही संपूर्ण जीवन दिला आहे, जे काही बघतोय आपण, कधी कधी फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आता मला एखादी अडचण आहे, कुठली तरी मला अडचण आहे, मग मी जर प्रत्येक वेळेस एकच लांबण लावली, मला दे मला दे मला दे, तर योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटलेलं नाही आहे. आणि ह्या अधिक मासाचं अवचित्त साधून जर आपल्याला चांगली काहीतरी सेवा करायला मिळत आहे तर आवर्जून करावा. दोन्ही प्रदोष व्रतापैकी कधीही केलं तरी हरकत नाही. ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही काही कारणांमुळे त्यांनी येणाऱ्या प्रदोष व्रताला केलं तरी चालेल. आता काय करायचं, 1 लोटा जल भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हणतात. पण ह्या प्रदोष व्रताचा अवचित्त साधून अगदी 5 प्रदोष व्रत तुम्ही हा उपाय करा. तुमची इच्छा, तुम्ही 5 करू शकता, 11 करू शकता. उपाय किंवा सेवा म्हटलं तरी हरकत नाही. तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये 5 आपल्याला बेलपान घ्यायचे आहे. 1 घ्या किंवा 5 घ्या, तुमची इच्छा. 5 घेतलं तर अतिशय उत्तम. 5 बेलपान, स्वच्छ बेलपान, तुटलेले किंवा चिरलेले अर्धवट बेलपान घ्यायचं नाही. 3 पानांचं मिळून 1 बेलपान होतं, एवढं सगळ्यांना माहिती आहे. असे 5 बेलपान स्वच्छ धुवून पुसून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याच्यामध्ये शमीचं पान आहे ना, शमीचं पान छोटं मोठं जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला 1 पान टाकायचं आहे. थोड्याशा तुम्हाला हिरवे मूग माहिती ना, अखंड हिरवे मूग तुम्हाला टाकायचे आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा त्या पाण्यामध्ये सगळं एकत्रित करून. परत एकदा सांगते, 5 बेलपान तुम्हाला घ्यायचे आहे. 1 असेल, 5 असेल, तुमची इच्छा. 5 घेतलं तरी चालेल, 1 घेतलं तरी चालेल. त्याच्याबरोबर थोडेसे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहे, शमीपत्र घ्यायचं आहे आणि गुळ घ्यायचं आहे. सगळं जिन्नस एकत्र करायचं आणि भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचा.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा शांब सदाशिव शांब सदाशिव या मंत्राचा जप करावा. जल पूर्ण अर्पण करेपर्यंत ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला तरी चालेल. आता ही सेवा काही आम्ही आमच्या घरात केली तर चालेल का? जेवढी मंदिरात सकारात्मकता आहे ना मैत्रिणींनो, तेवढी आपल्या घरात कितीही करा तुम्ही. मनुष्य आहे, घरात कोणी ना कोणी रोज काही ना काही वाईट अपशब्द चिडचिड या घटना घडतच असतात. मंदिरात जेवढं पवित्र आहे तेवढं आपल्या घरात नाही आहे. मग मंदिरात जाऊन कराच. आता असं कुठलंच गाव नाहीये की जिथे भगवान शंकरांचं मंदिर नाही. अगदी खेड्यागावात जरी म्हटलं तरी भगवान शंकरांचं मंदिर असतं. ताई, प्रदोष काळीच ही सेवा करायची का? तर हो, हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ना, ती तुम्ही प्रदोष काळी केली तर अतिशय उत्तम. पण काही कारणांमुळे ताई आम्ही कामावर जातो, डायरेक्ट संध्याकाळी 8-8:30 वाजता येतो, मग सकाळी केलं तर चालेल का? मी अगेन तुम्हाला सांगते, प्रदोष काळीच ही सेवा करायची आहे. पण काही कारणांनी जर तुम्हाला प्रदोष काळी सेवा करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही काय करू शकता, सकाळी तुम्ही मंदिरात जाऊन हे सगळं अर्पण करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ह्या मंत्राचा जप करायचा. जे अडकलेली कामं आहे, जे सगळं विस्कटलेलं आहे ते सगळं सावरण्याचा आपण प्रयत्न करत आहे. पण त्याच्याबरोबर परमेश्वराची साथही आपल्याला मिळणं महत्त्वाचं आहे. तर नक्कीच याचा अवचित्त साधून तुम्हाला ह्या ज्या काही उपाय सांगितला आहे हा तुम्ही दिवसभर कधी करू का? प्रदोष काळी केलं तर सोन्याहून पिवळं. आता बघा, जसं तुम्हाला जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. हा जो अधिक मास आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे सगळ्या सेवा करण्यासाठी. या अधिक मासाचं अवचित्त साधून घ्या. जेवढं करता येईल तेवढं घ्या. इतकं करा ना की शेवटच्या दिवशी मनाला समाधान. काय तिकडे पैसे मिळू, घरदार मिळू, पैसे अडके सगळं बाजूला, पण मनाला समाधान मिळेल, शांती मिळेल की परमेश्वरा आपली भगवान विष्णूची जी काही सेवा चालू आहे ना, त्याच्याबरोबर बाकीच्या देवांची पण सेवा घडली. कारण पौर्णिमा आली आणि पौर्णिमा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. त्याबद्दल पण लवकरच माहिती. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.